invite our mentor Vallabh sir. Yes, Vallabh sir, can you please come? Can you please share your thoughts? ओके. ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन गाईज. आणि आपल्या Good फायनान्शियल morning, sir. इयरला आपण आता बाय बाय करायचं आहे. येस. सो आपल्याला नवीन फायनान्शियल, किती जणांचा हा जबरदस्त फायनान्शियल फ्युचर गेलेला आहे, किती जणांचा हा जबरदस्त फायनान्सचा इयर गेलेला आहे, त्यांनी चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करा. येस, मी टाईप करा. किती जणांचा हा चांगला फायनान्स गेलेला आहे, चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. ग्रेट लक्ष. ठीक आहे. ग्रेट ग्रेट. आणि किती जणांना पुढचा फायनान्शियल इयर मोर पॉवरफुल पॉवरफुल बनवायचा आहे, किती जणांना पुढचा फायनान्शियल इयर मोर वेगळा बनवायचा आहे, काहीतरी लक्षात आलं, वेगळा बनवायचा आहे. ना की आपल्याला सेम सॅलरी पाहिजे, ना की आपल्याला सेम ग्रोथ पाहिजे, ना की आपल्याला सेम स्ट्रेस स्ट्रेस Good. पाहिजे, सेम प्रॉब्लेम पाहिजे, सगळं डिफरंट पाहिजे. जर प्रॉब्लेम आला तर गुड प्रॉब्लेम असला पाहिजे, बॅड प्रॉब्लेम नाही. आय होप की तुम्हाला गुड प्रॉब्लेम आणि बॅड प्रॉब्लेम बद्दल माहिती असणार. नसेल माहिती तर माझे सेशन्स बघा. ग्रेट. सो थँक्यू व्हेरी मच. आणि येस, आता आपल्या जो क्लबमध्ये एक यंगेस्ट निशांत काळेने आपल्या इथे कोड एक्सप्लेन केलेला आहे. ह्याच्या आधी माझ्याकडे रेकॉर्ड ब्रेकिंग 25 वर्षाचाच होता. सो आपल्याकडे यंगेस्ट आहे जो 17 वर्षाचा कोणीतरी एक्सप्लेन केलेला आहे. तो चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, कॉंग्रॅच्युलेशन निशांत काळे. अँड नॉलेज साठी नाही, त्याच्या करेज साठी तुम्ही कॉंग्रॅच्युलेट करा. किती जण मी जे बोलतोय ते कनेक्ट होत आहे, किती जण मी जे बोलतोय ते कनेक्ट होत आहे, किती जणांना अपफ्रंट बोलता येत नाही, किती जण घाबरत आहेत, किती जणांना त्यांच्या भीतीला त्यांनी मारलेलं आहे, लक्षात आलेला आहे. सो मित्रांनो, लक्षात ठेवा की तुमची भीती आहे ना, हीच तुम्हाला पुढे येऊन देत नाहीये. भीती भीती कुणाची? लोकांची. लोक काय बोलतील. भीती कुणाची? भविष्याची. भीती कुणाची? की मला काय लोक बोलतील, मी जर नाही केलं तर काय होणार, मी जर पैसे टाकले तर काय होणार. लक्षात आलंय. सो इट इज ऑल अबाउट. सो कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू व्हेरी मच आणि व्हेरी वेल एक्सप्लेन. सो आजचा जो कोट आहे, आपले लोक आपले भविष्य ठरवत नाही, ते आपले आपले हॅबिट ठरवतात, आणि शेवटी ते आपले हॅबिटच फ्युचर ठरवतात. अगदी बरोबर आहे. जसे की आपण बघा, आपले हॅबिट असेल रोज उशिरा उठणं, म्हणजे काय होणार, आपलं आयुष्य लेझी होतं, आपल्याला जे काही पाहिजे आहे ते लेट मिळतं. रोज शिकणं हा सिम्पटम आहे की तुमचा ग्रोथ सुरू होतं. रोज एक्सक्यूज देणं, लाईफ तशीच्या तशीच राहते. मित्रांनो, तुम्ही आज जे रिपीट करता ना, तेच उद्या तुमचं लाईफ बनतं. बरेच लोक काय म्हणतात, मला रिच व्हायचंय, पण ते रिच हॅबिट तयार करत नाही. लक्षात आलं. जर एखादा माणूस मला बोलेल की मला एकदम स्ट्रॉंग राहायचंय, मला चांगला शरीर ठेवायचंय, आणि तो रस्त्यावरती नेहमी रोज वडापाव खाणार, रोज समोसा खाणार, होणार का? सिंपल गणित आहे. सो जर तुम्हाला रिच बनायचं आहे तर दोन ऑप्शन आहेत, एकतर लॉटरीचा तिकीट काढत राहा दिवसभर, नाहीतर रिच हॅबिट क्रिएट करा. किती जणांना मी जे बोललोय कनेक्ट होते. आणि मी तुम्हाला सांगतो, रिच हॅबिट हे टेम्पररी एफर्ट्स आहेत. टेम्पररी एफर्ट्स आहे. जर तुम्ही खरोखर 2 वर्ष व्यवस्थित केलात तर तुम्ही नक्कीच आहे, रिझल्ट हा 100% गॅरंटेड आहे. लक्षात आलंय. सो जे लोक रिच व्हायचं आहे पण ते रिच हॅबिट तयार करत नाही, तर नाही होणार. रियालिटी काय, जास्त इन्कम असूनही लोक फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये राहतात, कारण हॅबिट वीक असतात. त्यांचे हॅबिट्स आहेत ना, ते वीक आहेत. कळालं मित्रांनो. फ्युचर बदलायचं असेल तर फक्त इन्कम वाढवू नका, तुमचे मनी हॅबिट्स पण अपग्रेड करा. ड्रीम लाईफ व्हिज्युअलाइज करून काही होत नाही, डेली हॅबिट एक्झिक्यूट केल्यावरच लाईफ बदलतं. एक लास्ट स्टेटमेंट मी सांगेन, हा हार्ड ट्रूथ आहे, कटू सत्य आहे. लोक जास्त पैसे कमवत असूनही अजून गरीब होत आहेत, कारण पुअर मनी मॅनेजमेंट आणि लॅक ऑफ मनी नॉलेजमुळे. सो जे लोक बोलतात ना की माझा इन्कम वाढेल, माझा इन्कम वाढतोय, मी एवढे कमवतोय मित्रांनो, यू आर इन्व्हायटिंग अजून गरिबीला. किती जणांना मी जे बोलतोय कनेक्ट होतं. तुम्हाला माहितीये की आपण ज्यावेळी 30,000 50,000 कमवत होते, तेव्हा आपल्याकडे फायनान्शियल चॅलेंज कमी होते, स्ट्रेस कमी होता. पण जेव्हा तुम्ही 1.5 2 2.5 3 लाखला पोचता ना, तुम्ही अजून प्रॉब्लेम मध्ये येता. किती जण मी जे बोलतोय ते कनेक्ट होत आहे.
मी जे बोलतोय, कारण की तुमची वेल्थ आहे ना, ही तुम्ही कॅपेबल नाही अजून, तुमची कॅपेबिलिटी नाहीये. करेक्ट आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला पहिला बनावं लागतं. जर तुम्हाला खरोखर करोड तुमच्या अकाउंटमध्ये तेव्हाच करोड रुपयाचं असेट येणार, जेव्हा तुमच्याकडे करोड रुपयाचं मनी मॅनेजमेंट येणार. मग तुमच्यात आणि कौन बनेगा करोडपती मध्ये करोड रुपये कमावून त्याच्यामध्ये काही फरक नाहीये. तो वेल्थ टेम्पररी आहे. लक्षात आलंय. सो आपली कॅपेबिलिटी वाढवा, आपली कॅपेबिलिटी वाढवा. लक्षात आलं. कारण की बघा, आज तुमच्याकडे भले पैसे आहेत. एक एक इन्सिडेंट आहे. मी बोललो ना, मागच्या वर्षी मी 350च्या वरती कॉल्स घेतले. कुणाचं हेल्थचे प्रॉब्लेम त्यानं गरीब बनवलंय, कुणाला त्यांच्या मुलांनी गरीब बनवलंय, कुणाला त्यांची फॅमिलीचे मागचे पॅरेंट्सनी त्यांना गरीब बनवलंय, कुणाला त्यांचा ऍक्सिडेंटनी गरीब झालंय. वाय? त्यांच्या आधी त्यांच्याकडे पैसे येत होते, पण ते कॅपेबल नव्हते आणि त्यांना मॅनेज होत नव्हतं. हे हार्ड ट्रूथ सांगतोय मी तुम्हाला. जो तुम्ही जो विचार करताय ना, तो टेम्पररी आहे. लक्षात आलेलं आहे. यू नेव्हर नो. सो बिल्ड करा, नॉलेज शिका. माझ्याकडे असे हंड्रेड्स ऑफ कोर्सेस आहेत. ट्राय, चेक करा. करेक्ट. थँक्यू व्हेरी मच. व्हॉट अ वंडरफुल कोट. आणि मी रिअली अप्रिशिएट करतो जे काय आपले सेट करतायत. थँक्यू व्हेरी मच विथ हाय एनर्जी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. Super. So yes, thank you so much, Vallabh sir. More power to you, more success.